कल्याण ग्रामीण मध्ये असलेला आणि डोंबिवली शहराला लागत असलेला सागाव सोनारपाड्यातला हा पिंपळेश्वर महादेव मंदिर आणि पिंपळेश्वर महादेव मंदिराचं या पंचमीचं असलेलं मोठं नाव. आणि या डोंबिवली क्षेत्रात जेव्हा एमआयडीसी आली त्याच्या अगोदरच पुरातन मंदिर आपले पिंपळेश्वर महादेव मंदिर. आणि मग एमआयडीसी आल्यानंतर एमआयडीसीच्या ताब्यात गेलेली जागा आणि त्या दिवसापासून या पंचक्रोशीतले सर्व समाजाचे लोक, हिंदू बांधव, की मंदिर हा आमचा आहे आणि त्याच्यासाठी सतत लढत होते. अनेक बैठका झाल्या. राज्याच्या धर्तीवर अनेक बैठका झाल्या. या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार सन्मानित श्रीकांतजी शिंदे साहेब, आधीचे माजी राज्यमंत्री सन्मानित रवींद्रजी चव्हाण साहेब, ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील साहेब आणि इथले सर्व पदाधिकारी आणि ट्रस्टीचे सर्व ट्रस्टीगण वारंवार राज्य सरकारकडे मागणी करत होते की पिंपळेश्वर महादेव मंदिरची जागा आहे आणि ही आमचीच आहे. पण आंदोलनं झाली, उपोषणं झाली अनेक वेळा. तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की हा मंदिर 1995 साली आमच्या आदरणीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी याचा प्राणप्रतिष्ठा केली, याचं उद्घाटन केलं आणि खिडकारेश्वर मंदिरचे डिकेरस बाबा हेही या उद्घाटनाला होते. आणि हा असं पुरातन मंदिर आणि वारंवार खासदार श्रीकांत शिंदे साहेब, रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे बैठका झाल्या आणि त्या बैठकीला आज अतिशय गोडवा निर्माण झालेला आहे. काल मंत्रिमंडळाची बैठक झाली. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री आणि तमाम लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि एमआयडीसीचे उद्योग मंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब, या सर्व कॅबिनेट बैठकमध्ये हा विषय आला आणि तो तातडीने मंजूर केला. त्यामुळे या कल्याण ग्रामीण असेल, डोंबिवली क्षेत्रातले असेल, या पंचक्रोशीतले सर्व लोक असतील, हिंदू भाविक असेल, हिंदू नागरिक असेल, सर्वांना आज आनंदाचा सण आहे. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी, शिवसेना आज आम्ही दोन्ही मिळून आज महाआरती केलेली आहे. अतिशय आनंदाचा उत्साह आहे. काल तुम्ही त्यांना विसरले असं समोर सांगतो. काल मंत्रिमंडळात निर्णय झाला. मी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय नंदूजी परब साहेबांना कॉन्टॅक्ट केला होता. नंदूजी परब साहेब आणि त्याची संपूर्ण टीम अलिबागला प्रशिक्षणासाठी गेले होते. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा इथे एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता. मी जिल्हाध्यक्ष नंदू परब साहेबांची परवानगी घेतली की बाबा आम्ही इथे आलेलो काय करू, तुम्ही पूजा करा असे आम्हाला नंदू परब साहेबांनी सांगितलं. म्हणून आम्ही काल पूजा केली आणि आज दोन्ही मिळून दिवस ठरवलेला होता आणि आम्ही मोठ्या संख्येने इथे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी, सर्व नगरसेवक इथे उपस्थित आहेत. आणि मी मनापासून दोन्ही पक्षाचे ज्यांनी ज्यांनी या पिंपळेश्वरला पाठिंबा दिला, ज्यांनी ज्यांनी मदत केली, त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि राज्य सरकारचं अभिनंदन करतो. एकंदरीत काल त्यांनी परवानगी दिली तर आज पुन्हा भाजप महायुतीचं कसं आहे, तुम्हीच काहीतरी तुमच्याच माध्यमातून आम्हाला असं करतो की ते त्यांनी परवानगी दिलेली महाआरती करायला, पण आज तुमची आरती झाल्यावर भाजप परत या ठिकाणी तुम्हाला घेऊन आम्ही दोघांनी एकत्र केले. मी असं म्हणतो, काल आम्ही एक महाआरती केली नाही, देवाची पूजा केली आणि आज महाआरती करण्याचं ठरलं गेलं. दोन्ही मिळून जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि मी ठरवलं गेलं की आज आपण महाआरती करूया आणि त्यामुळे आम्ही एकत्र बसलो.